नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रवा काकडीपासून पदार्थ बनवतोय. तर 1 वाटी बघा आपण बारीक रवा घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला 2 काकड्या लागणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर 1 वाटी आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दही लागणार आहे अर्धा कप. 2 काकड्या घेतलेल्या आहेत आपण. त्यानंतर इथं 1 कांदा बारीक एकदम चिरून घ्यायचा. 2 मिरच्या घेतल्यात आपण तिखटवाल्या. त्यानंतर आपल्याला थोडासा इनो लागणार आहे. नंतर मीठ लागणार आहे चवीनुसार. आता चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. तर सर्वात आधी बघा आपण इथं शेंगदाणे घेतलेत अर्धा कप. थोडंसं खोबरं, सुकं खोबरं कट करून घेतलं आहे. त्यानंतर कोथिंबीर, 1 मिरची घेतली, जिरं लागतील फोडणीसाठी. त्यानंतर थोडासा हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडीशी 1 चमचा साखर आणि आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. तर सर्वात आधी आपण बारीक रवा एका भांड्यामध्ये घेऊया. एक खोलगट भांडं घ्यायचं. खोलगट भांड्यामध्ये रवा घालून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे म्हणजे अर्धा कप जे दही घेतलं होतं आंबटवालं ते टाकलेले. त्याच वाटीत पाणी टाकून आपण थोडंसं पाणी पण ह्याच्यात घालून घेतलं. आता आपण बाकी तयारी करेपर्यंत आपण हा रवा आहे दह्यामध्ये छान असा भिजवून घ्यायचा आहे. तर रवा बघा व्यवस्थित दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये छान एकजीव केला. आता झाकण टाकून ह्याला 5-10 मिनटं आपण बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण इथं काकडीची साल काढून घेऊया. काकड्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. तर वरची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची. दोन्ही बाजूची टोकं काढून घ्यायची. काकडी कडू असू शकते. तर इथं बघा, इथं काय झालं की एक काकडी आपली चांगली निघाली, दुसरी काकडी कडू निघाली. त्यामुळं आपण इथं एकच काकडीचा वापर करतोय. तर काकडी बघा चांगली आपण किसून घेऊया. तर काकडी किसून घेतली आपण. रवा पण छान भिजलाय बघा इथं 5-6 मिनटं झाले. त्यामध्ये किसलेली काकडी घालून घेतली. काकडीचं पाणी आहे तसंच ठेवायचं. त्यानंतर आपण बघा 1 हिरवी मिरची कट करून घेतली बारीक ती टाकली आहे. त्यानंतर 1 कांदा बारीक कट करून घेतलाय तो टाकला आणि थोडी जास्त अशी आपण कोथिंबीर घातली. त्यानंतर चवीनुसार लगेच मीठ पण घालून घेऊया. आता थोडंसं अजून आपण ह्याच्यात अर्धा पेला पाणी टाकू आणि हे मिश्रण चांगलं घट्टसर असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने बघा हे मिश्रण आपण छान असं घट्टसर करून घेतलंय. आता ह्याला एक अजून 5 ते 6 मिनटं आपण 10 मिनटं तरी आपल्याला हे बाजूला ठेवायचे. तोपर्यंत चटणीची तयारी करू. चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर घालून घेतली, मिरची टाकली आपण ह्याच्यात 1 तिखटवाली. त्यानंतर थोडे शेंगदाणे टाकलेत अर्धा कप आणि खोबरं आपण इथं कट करून टाकलेले. 1 चमचा साखर टाकली, चवीनुसार मीठ टाकले आणि किंचित असं दही आपण इथं चटणीत वापरतोय. आता सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवरनं सगळ्यात आधी बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं ह्यात पाण्याची गरज आहे. तर पाणी टाकून आपण ही चटणी ही अशी सरबरीत अशी छान करून घ्यायची. तर इथं बघू शकता जो आपण पदार्थ बनवणार आहे त्यासाठी जी चटणी लागणार आहे ती आपण लगेच तयार करून घेतली. आता चटणी तयार झाली, वाटीत काढून घेतलेली आपण. आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी थोडासा कढीपत्ता लागेल. तर इथं तडक्याच्या भांड्यामध्ये आपण लगेच थोडंसं तेल टाकले. त्यामध्ये लगेच जिरं टाकून घेतलं तेल तापलं की. त्यानंतर थोडासा हिंग टाकून घेऊया. त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि छान असा एक तडका आपण इथं चटणीला देऊन घेऊया. तुम्ही मोहरीचा पण इथं तडका देऊ शकता, पण मी मोहरी जास्त वापरत नाही. त्यामुळं आपण जिऱ्याचा तडका दिलेला आहे. आता मिश्रण पण छान बघा एकजीव झालेलं आहे. रवा छान असा भिजलेला आहे. मस्त असा रवा एकजीव झालेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला किंचित असा इनो टाकायचा आहे. हातावरच मी थोडासा बघा इथं इनो घेते आणि तो इथं टाकून घेते. ह्याच्याऐवजी तुम्ही सोडा पण वापरू शकता किंवा नाही टाकलं तरी चालू शकतं. पण इनो टाकल्यामुळं जे आपण पदार्थ बनवणार आहे तो छान जाळीदार होणार आहे. त्यासाठी आपण इथं इनो वापरलेला आहे. इनो टाकून त्याच्यावर किंचित पाणी टाकलं आणि परत हे मिश्रण हलवून घेतलं. आता आपण काय पदार्थ बनवणार आहे हे तुमच्या लक्षातच आलं असेल. आप्पेपात्र आपण तापायला ठेवलेले आहे, तापून निघाले. त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया. थोडं असं आपण इथं तेल घालून घेतलंय आणि एका छोट्या चमच्याने आप्पेपात्रामध्ये आपण केलेलं मिश्रण आहे ते टाकून घेऊया. तर सर्वात आधी बाजूच्या साईडचे जे वाटे आहेत त्यामध्ये आपण हे आप्पे इथं भरून घेऊया आणि सगळ्यात नंतर आपण इथं मधी भरून घेणार आहे. कारण की मधी जास्त ज्योत लागते, म्हणजे जास्त गॅसचा इथं तापलं जातं. त्यामुळं आपण सर्वात आधी कडेने टाकायचं, नंतर मधी टाकायचं.
आता इथं झाकण टाकून याला एक 5-6 मिनटं आपण ठेवूया. तर झाकण काढून घेतले. पुन्हा ह्याच्यावर थोडं थोडं आपण तेल टाकून घेऊया. वरून तेल टाकल्यामुळं पदार्थ चांगला छान खुसखुशीत होतो. त्यामुळं पुन्हा एकदा थोडं थोडं तेल टाकलं आणि आपण जे आप्पे सगळ्यात शेवटी टाकले होते मधले, ते सगळ्यात आधी आता पलटी करून घ्यायचे. कारण की मधले आप्पे हे पटकन शिजले जातात. त्यामुळं मधले पहिले आप्पे पलटी करून घ्यायचे आणि नंतर बाजूचे आप्पे आपण इथं पलटी करून घेतोय. तर छान असे खालच्या साईडने बघा मस्त आप्प्यांना कलर आलेला आहे. सर्व आप्पे आपण इथं आता पलटी करून घेतलेले आहे. आता आपल्याला झाकण टाकायची गरज नाहीये. तर इथं बघू शकता छान असं रवा काकडीपासून मस्त असे आपले हे झटपट आप्पे तयार झालेत. एका आपण ताटात लगेचच काढून घेतोय. तर इथं बघू शकता एका वाटीमध्ये छान असा नाश्त्याचा पदार्थ, एक 2-3 माणसं खातील एवढा हा नाश्त्याचा छान असा आपण पदार्थ तयार केलाय. अगदी झटपट असे हे आप्पे तयार झालेत. सोबत छान आंबट गोड चटणी पण आपली तयार झाली. एका प्लेटमध्ये आता आपण लगेचच वाढून घेऊया. तर सर्व आप्पे बघा व्यवस्थित असे एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊया. आता इथं दाखवते तुम्हाला. तर इथं बघू शकता तर छान असे जाळीदार मस्त असे रवा काकडीचे आप्पे आपले तयार झालेले आहेत. सोबत छान अशी आंबट गोड चटणी पण तयार झाली. म्हणजे एक वेळचा जर नाश्ता आपण अशा पद्धतीने करू शकतो. तर असं वेगवेगळे पदार्थ बघा तुम्ही नाश्त्याला करू शकता. फक्त करायला काही वेळ लागत नाही, काही नाही, पीठ आंबवायचं नाही किंवा काही नाही. झटपट असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. चवीला खूप छान लागतात. तर असे रवा आणि काकडीचे आप्पे तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.